चतुर्थोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरणभक्तीने। न लगे करणे तीर्थाटन, योग्याभ्यास होम हवन। सांडोनिया अवघा क्षीण, नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता। स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती। नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी। चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव। हे तयाचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते। जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी। नवविधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानवरूप। चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण। लक्ष्मी होऊनिया आपण, सहज आली तया घरी। कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती। नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे। चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पवित्रता। सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा। स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती। नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने। व्हावे म्हणून या लग्ने, येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले। मायामय पसाऱ्याते फसले, ऐसे आले किती एक। सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण। भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले। भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती। दृढ चरणी जयांची भक्ती, त्यांची होती कल्पतरू। जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ। नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिताती। महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष। कोणा एका समयास, वर्तमान घडले पै। कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी। हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला। हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी। साधू लक्षणे याचे अंगी, कोणते हो वसतसे। काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले। यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही। ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणले। जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक। पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण। ज्या घरी बैसले तेथून, उठोनिया चालिले। एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी। तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता। दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धांत। समाज दाटला बहुत, एकच गर्दी जाहली। दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाव गर्जती वाचे। हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांते।
कोणी नवसाते करीती, कोणी आणो निया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती, म्हणोनी कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखांसी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येवोनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धांत द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्ताचळासी, तेथोन या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळणा, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपादवल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामीयती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थाध्याय गोढ. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनातील संशय दूर होतात. त्याचे मन सद्गुरू भक्तीत रममाण होते. आता आपण या 4थ्या अध्यायाचे मराठी सारांश कथन करूया. अध्याय 4. संन्याशांची खोड मोडली. श्री स्वामी नामस्मरणाची महती निवेदन करताना पोथीचे रचनाकार म्हणतात की स्वामींच्या नामाचे स्मरण करणाऱ्या भक्त भाविकांनी स्वामी कृपेसाठी अन्य कोणतीच साधना उपासना करण्याची गरज पडत नाही. स्वामींच्या ध्यानाने, त्यांच्या दर्शन आणि नामस्मरणानेच उपासकाला चारी मुक्ती प्राप्त होतात. अशी श्रद्धा भक्ती आणि देवपण ओळखणाऱ्या आणि श्रींची मनोभावे सेवा करणाऱ्या आपल्या मानसपुत्राचे घरीच महाराजांनी निवास केला होता. चोळप्पा आणि त्यांचे कुटुंबीय हे स्वामींच्या सेवेत आणि त्यांच्या परीक्षेत पुरेपूर उतरत होते. स्वामींचीही त्यांच्यावर मोठी कृपा होती. पण देवाचं देवपण कळण्यासाठी मनात शुद्ध भक्ती, श्रद्धा असावी लागते. एकदा अक्कलकोट इथे स्वामींची महती ऐकून 2 दांभिक संन्यासी त्यांची परीक्षा घेण्याच्या हेतूने आले होते. ते दोघे अभक्त आणि साधू सत्पुरुषांचे निंदक होते. महाराजांनी त्यांचा हेतू ओळखला. त्यांनी मुद्दाम त्यांना आपल्यासोबत एका भक्ताच्या घरी नेले. तिथे श्रींचे दर्शनास अनेक भाविक भक्त हे नाना पदार्थ घेऊन आले. लोकांनी अनेक फळफळावळ, मेवा मिठाईची ताटे श्रींचे पुढ्यात ठेवली. श्रींनी ती त्या दोघांच्या समोर सरकवली. ती पाहून त्या दोघा दांभिकांच्या तोंडास पाणी सुटले. पण झाले असे की सेवेकऱ्यांनी ती ताटे उचलून नेली. महाराजांनी त्या दिवशी स्वतः तर उपवास केलाच, पण त्या दांभिक संन्याशांनाही उपास घडविला. त्यांची खोड मोडली. श्री स्वामी समर्थ.